शरीर साक्षात परमेश्वर. सद्गुरू श्री वामनराव पै यांचे विचार. विषय नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था. सच्चिदानंद स्वरूप चैतन्य घन परमेश्वर विश्वरूपाने जेव्हा प्रकट होतो तेव्हा तो विश्वात सर्वत्र नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था या स्वरूपात सगुण साकार झालेला दिसून येतो. म्हणूनच जीवनविद्येने विश्वरूपाने व्यक्त झालेल्या परमेश्वराची खालीलप्रमाणे व्याख्या केलेली आहे. निसर्ग नियमांसहित स्वयंचलित स्वयंनियंत्रित नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था म्हणजे परमेश्वर. नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था या स्वरूपात परमेश्वर विश्वात कसा प्रकट झालेला आहे हे खालील निवडक उदाहरणांवरून स्पष्ट करता येईल. पहिले उदाहरण, अवकाशात सूर्य स्थिर असतो व त्याच्या भोवती पृथ्वीसकट इतर ग्रह फिरत असतात. पृथ्वी स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवती फिरत असते. पृथ्वीचे स्वतःभोवतीचे फेरे व सूर्याभोवतीचे फेरे ठराविक विशिष्ट पद्धतीने व ठराविक वेळापत्रकाप्रमाणे होत असतात. हा सर्व भव्य व दिव्य प्रकार पुरातन काळापासून ते आजतागायत व्यवस्थित पद्धतीने चालत राहिलेला आहे. पृथ्वीच्या या फिरण्यामुळेच आपल्याला दिवस व रात्र अनुभवाला येतात व त्याचप्रमाणे उन्हाळा, हिवाळा, पावसाळा वगैरे ऋतू नियमाने येत असतात. हा सर्व प्रकार व्यवस्थित चालत असतो. तरीसुद्धा येथे ही व्यवस्था प्रत्यक्षपणे कोणी करीत असताना दिसत नाही. त्याचप्रमाणे या नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्थेच्या अंतर्गत स्वयंनियंत्रित व स्वयंचलित अशी अलौकिक व अद्भुत व्यवस्था असून ही सर्व व्यवस्था निसर्ग नियमाने मंडित आहे. अशी आहे ही नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था. दुसरे उदाहरण, पृथ्वीसकट सर्व ग्रह सूर्याभोवती अवकाशात फिरत असतात, परंतु सूर्यासकट हे सर्व ग्रह अवकाशात कोसळत नाहीत. याचे कारण गुरुत्वाकर्षणाच्या भव्य व दिव्य अशा अद्भुत शक्तीच्या प्रभावामुळे ते सर्व अवकाशात एकमेकांना धरून व सांभाळून आहेत. अशी आहे ही नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था. तिसरे उदाहरण, समुद्राचे खारट पाणी सूर्याच्या प्रभावामुळे वर खेचले जाऊन त्याचे रूपांतर ढगात होते व त्याच ढगांकडून पृथ्वीवर गोड पाण्याचा वर्षाव होतो. अशी आहे ही नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था. चौथे उदाहरण, पर्जन्यवृष्टीमुळे डोंगर पर्वत कपारीतून नद्यांचे प्रवाह वाहू लागतात व ते सर्व प्रवाह पुन्हा समुद्राला जाऊन मिळतात. अशी आहे ही नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था. पाचवे उदाहरण, पर्वत, डोंगर, टेकड्या, विहिरी, तलाव, नद्या, वृक्ष, वनस्पती, सरोवरे, जलचर, प्राणी, पशु, पक्षी वगैरे सर्व भूतमात्र व सर्व प्राणीमात्र हे सर्व एकमेकांशी संबंधित असून त्यांचे अस्तित्व सुद्धा एकमेकांवर अवलंबून असते. यालाच पर्यावरण व्यवस्था म्हणतात. अशी आहे ही नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था. सहावे उदाहरण, पृथ्वीवर विविध प्रकारचे लहान मोठे वृक्ष आहेत. हे वृक्ष म्हणजे प्रत्यक्षात शंकराचे अवतारच होत. ज्याप्रमाणे शंकराने विष स्वीकारून जगाला अमृत उपलब्ध केले, त्याचप्रमाणे हे वृक्ष कार्बन डायऑक्साईड स्वतःसाठी स्वीकारतात व जगाला ऑक्सिजन वायू उपलब्ध करून देतात. अशी आहे ही नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था. सातवे उदाहरण, मातेच्या गर्भपिशवीत मूल जन्माला येते. 9 महिने गर्भाशयात त्याची जोपासना होते.
मूल जन्मल्यानंतर मातेच्या स्तनात दूध निर्माण होते. अशा रीतीने लहान मुलांची सर्व प्रकारे जीवनव्यवस्था होते. अशी आहे ही नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था. 8वे उदाहरण, पशु, पक्षी, जलचर वगैरे सर्व प्राणीमात्र व भूतमात्र आणि विश्वातील सर्व माणसे पृथ्वीवर वास करतात. परंतु पृथ्वी मातेने सर्व प्राणीमात्रांना जर धरून ठेवले नसते तर सर्व प्राणीमात्र व सर्व माणसे अवकाशात फेकली गेली असती. परंतु परमेश्वरी नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था इतकी सुरेख आहे की गुरुत्वाकर्षणाच्या अलौकिक शक्तीच्या प्रभावाने सर्व भूतमात्रांना पृथ्वी मातेने घट्ट धरून ठेवले आहे. ज्याप्रमाणे लहान मुले दिवसभर खेळतात व रात्र झाली की आईच्या कुशीत जाऊन विसावतात व झोपतात, त्याचप्रमाणे सर्व प्राणीमात्र व सर्व माणसे दिवसभर पोट भरण्यासाठी कार्यरत असतात व रात्र झाली की पृथ्वी मातेच्या कुशीत जाऊन विसावतात व झोपतात. अशी आहे ही नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था. 9वे उदाहरण, जीवनविद्येच्या दृष्टिकोनातून पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही पंचमहाभूते म्हणजे प्रत्यक्षात पंचमहादेव होत. भव्य व दिव्य परमेश्वरी नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था या पंचमहादेवांच्या रूपाने प्रकट झालेली आहे. पृथ्वी स्थूल आहे तर जल तत्व पृथ्वीपेक्षा सूक्ष्म आहे व व्यापक आहे. जल तत्वापेक्षा प्रकाश तत्व अधिक सूक्ष्म व व्यापक आहे. वायू तत्व प्रकाश तत्वापेक्षा अधिक सूक्ष्म व व्यापक आहे. त्याचप्रमाणे आकाश तत्व आधीच्या सर्व तत्वांपेक्षा अत्यंत सूक्ष्म असून व्यापक आहे. या संदर्भात दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा की ही पंचमहातत्वे एकापेक्षा एक सूक्ष्म, उपयुक्त, व्यापक व उपलब्ध असलेली दिसून येतात. पृथ्वी हे तत्व स्थूल असून उपयुक्त आहे. सर्व वैश्विक जीवनाला पृथ्वी हा मोठा आधार आहे. थोडक्यात पृथ्वीशिवाय जीवन अशक्य आहे. परंतु जलतत्व हे पृथ्वीपेक्षा अधिक सूक्ष्म व उपयुक्त असून पृथ्वी तत्वापेक्षा ते अधिक प्रमाणात उपलब्ध आहे. जलतत्वाशिवाय वैश्विक जीवन अशक्य आहे. प्रकाश तत्व हे आधीच्या 2 तत्वांपेक्षा अधिक सूक्ष्म व उपयुक्त असून ते आधीच्या 2 तत्वापेक्षा विपुल प्रमाणात उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे वायू तत्व आधीच्या 3 तत्वांपेक्षा अधिक उपयुक्त असून सर्वत्र उपलब्ध आहे. वायू तत्वाशिवाय वैश्विक जीवन अक्षरशः अशक्य आहे. जेथे आपले नाक जाईल तेथे हवा उपलब्ध असते. हवेचा काळा बाजार करता आला असता तर मानवजातीवर महासंकट आले असते. परंतु नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था इतकी सुंदर आहे की ही हवा सर्वांना सर्वत्र उपलब्ध आहे व कोणालाही हवेची मक्तेदारी किंवा काळा बाजार करता येत नाही. हे सर्वांचे सुदैव होय. शेवटचे महातत्व म्हणजे आकाश. हे तत्व अत्यंत सूक्ष्म व उपयुक्त असून या तत्वाशिवाय वैश्विक जीवन अशक्य आहे. असे हे आकाश तत्व सर्वांना सर्वत्र उपलब्ध असून या आकाशाच्या पोटात सर्व भूतमात्रांना आधार व आरसा मिळालेला आहे. अनंत कोटी ब्रह्मांडे या आकाशाच्या पोटात वास करून आहेत. अशी आहे ही पंचमहाभूतांची सुरेख व सुंदर नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था. आता आपण शरीर साक्षात परमेश्वर सैतानसुद्धा या मुख्य विषयाकडे पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच जाणून घेऊ. विठ्ठल विठ्ठल
जय सद्गुरू, जय जीवन विद्या.